नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं स्वागत करते लोकमतमध्ये. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी या गावात मी सध्या आलेले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत या गावामध्ये बरीचशी विकास कामं आहेत जी झालेली. या गावाचा ज्यामुळे चेहरा मोहराच बदलून गेलेला आहे आणि हा चेहरा मोहरा नेमका कसा बदललेला आहे, याआधी गावाची परिस्थिती कशी होती आणि आज गावांमध्ये कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत याविषयी थेट गावकऱ्यांकडनं जाणून घेऊयात. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी गावात तुम्ही गेलात तर जणू एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. डोंगर कपारीत असणारं हे कोल्हापूरचं गाव, ज्याची लोकसंख्या आहे फक्त 2000 एवढीच, पण या गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावचा चेहरा मोहराच बदललाय. लहानसं गाव असलं तरी इथे मोठमोठी विकास कामं झाले. लोकनियुक्त सरपंच कल्पना भोसले आणि त्यांचे पती माजी सरपंच सुभाष भोसले यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून गावात सुधारणा केली. गावात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावलेली आहेत, त्यामुळे गावातच ऑक्सिजन पार्क तयार झाले. लहान मुलं, महिला यांच्यासाठी गावात व्यायामशाळाही बांधण्यात आली आहे, तर कुस्तीचा आखाडाही तयार करण्यात आलाय. तसेच गावात तब्बल 3 ठिकाणी लिफ्ट करून पाण्याची योजना सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे घराघरात नियमितपणे पाणी मिळते. गावातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच मुलींसाठी पिंक रूम तयार करण्यात आली आहे. गावातील विकास कामांमुळे गावची पंचक्रोशीत चर्चा रंगली आहेच. यामध्ये येथील स्मशानभूमी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरते. सुशोभीकरण ग्रामस्थांना बसण्यासाठी योग्य व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे, त्यामुळे कोल्हापुरात पिराचीवाडी गावाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. पर्यटन स्थळ वाटावी अशी वैकुंठ भूमी, गावातील सर्वच चकचकीत रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष संवर्धन केल्यानं गावचं खुललेलं सौंदर्य, तसेच गावातील तालीम, कुस्ती आखाडा यासह सर्वच ग्रामदैवत मंदिरांचा जीर्णोद्धारही करण्यात आलेला आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे आमच्या गावची सुंदर देखणी अशी स्मशानभूमी, ज्या स्मशानभूमीमध्ये नवरा नवरी आता फोटोशूट करायला जातात, मुलं अभ्यासाला बसतात. की स्मशानभूमी आहे म्हणून अशी कोणालाही गावात अशी भीती नाही की कसं जायचं काय. आणि त्याचप्रमाणे परत ग्रामपंचायत इमारत खूप सुंदर आणि देखणी आम्ही उभी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये 1500हून अधिक झाडे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. आणि RCC अशी मराठी इमारत शाळा आम्ही बांधलेली आहे. काय करायचं राहून गेले असं वाटतं तुम्हाला? आणखी काय ध्येय आहे गावाचं? असं एक म्हणजे इतिहासकालीन आमच्या गावामध्ये एक बुरुज आहे की ते शिवसृष्टीचं काम चालू आहे, 50% झालेलं आहे. पुढच्या 1-2 वर्षात ते आमचं पूर्ण कम्प्लीट होईल. माझ्या गावामध्ये म्हणजे एवढी अशी व्यवस्थाच नाही की स्मशानभूमीची, किंवा गाव एवढं स्वच्छच नाही. तसं आमची पिराचीवाडी स्वच्छ आहे. आमच्या गावाला एवढे चांगले सरपंच भेटलेले आहेत, त्यामुळं आमच्या गावची वैकुंठभूमी आता एक असं हे झाले ठिकाण की पर्यटन स्थळ झालेलं आहे. त्यामुळे आमच्या स्मशानभूमीला भरपूर गावची अशी लोक भेट देतात. आमच्या गावामध्ये असा बदल झालाय की प्रत्येक रोडवरून दुतर्फा झाडं लावलेली आहेत, व्यायामशाळा वगैरे. आमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, तो पण असा छान म्हणजे हे करलेला आहे, त्याला सजावट वगैरे केली. रस्ते झाले, पाण्याची सोय नव्हती, पाण्याची सोय पण केली. परत मंदिरं बांधलीत, कचरा वगैरे सगळं गाव स्वच्छता अभियानमध्ये आमचं 1 नंबर गावामध्ये आहे. आता तुमच्याकडे स्मशानभूमी पण चांगली झाली. स्मशानभूमीमध्ये आमच्या लग्न झाल्यानंतर फोटो काढायला स्मशानभूमीमध्ये माणसं येतात. का बरं असं काय आहे स्मशानभूमी तुमच्याकडे? स्मशानभूमी तशी सुंदर बांधलेली आहे. म्हणजे नेमकं काय काय आहे तिथे? एवढं फोटो झाडे आहेत, चित्र वगैरे काढल्यात, तिथून फरशी वगैरे घालून व्यवस्थित आहे. माध्यमातून मी स्वतः जेवणाची कामं घेते. त्यातून 50 महिला माझ्याकडे कामाला आहेत. त्यांना पण पैसे मिळतात, मला पण मिळतात. आम्हाला जे पाहिजे आहे ते आपण घेऊ शकतो. पुरुषांची काही म्हणजे विनवणी करता लागत नाही. त्यातून महिलांना पण काम लागले आणि आम्हाला पण काम आहे. रानात काम करायचं झालं तर आम्हाला 100 रुपये हजेरी मिळते. आणि कामाला आम्ही गेलो तर जेवण आणि 300 रुपये आम्हाला पगार भेटतो. त्यातून आम्ही काही घरच खर्च करतो किंवा काही खरेदी वस्तू करायची असली तर ती घेतो. कारण आमचं गाव चांगलं आहे म्हणून आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून पुढं काम करतोय. पिराचीवाडी हे गाव असं सांगितलं की सगळी म्हणतात की पिराचीवाडी हे गाव 1 नंबर आहे महाराष्ट्रात असं म्हणतात. तर मग मला अभिमान वाटतो की माझं सासर हे पिराचीवाडी आहे.
आणि आता मंदिराचं पण काम थोडं थोडं चालू आहे. एका मंदिराचं काम अजून थोडं चाललंय, बाकी सगळे झाले. बुरुज उभारले, परत तालीमचं पण काम व्यवस्थित सुरू आहे. व्यायामशाळा सुरू केल्यात आणि रात्रीचा स्त्रिया या फिरायला येतात, परत त्या व्यायाम करतात. हे मेन म्हणजे वेगळी गोष्ट आहे गावात, कारण की इतर कुठेही असं म्हणजे स्त्रिया 10 नंतर 11 नंतर कुठं जात नाहीत. पण 12 वाजले असले तरी पण स्त्रिया अशा बिनधास्तपणे व्यायाम करायला जातात, फिरायला जातात. परत प्रत्येक जणी आपापल्या म्हणजे उभारल्या आहेत, इंडिपेंडंट आहेत. त्यांनी एवढी सोय केलेली आहे. पाण्याची सोय नव्हती, पाण्याची सोय केली. आणि पहिलं गाव असं म्हणजे एवढं काय व्यवस्थित नव्हतं. आधी म्हणत होत्या, आमच्या सासूबाई पण म्हणत होत्या की आधी स्मशान भूमी ही अशी म्हणजे उघड्यावर असे दहन करायचे, एवढी अशी हालत बेकार होती त्याची. आणि आता असं झालंय की स्मशानभूमी असं म्हणजे तिथं एखादं म्हणजे डेस्टिनेशन असं झालेलं आहे. कारण की जी आत्ताची लग्न करणारी आहेत, जस्ट लग्न करून झाल्यावर फोटो सेशनला म्हणून तिथे जातात. असं आलो की झाडाचं म्हणजे हालत्याला येते, ऑक्सिजन ते छान मिळतात, त्यामुळं असं भारी वाटतं गावात आल्या. आणि शाळा आहे व्यायाम करतेली, मुले त्यांनी ते येतात आणि बायका त्यांना रोज असं व्यायामला ते येतात, त्यामुळे त्यांना पण छान वाटतं. असं म्हणजे आधी फिरायला त्यांनी भ्यायच्या, इथं लाईटीन ते नव्हत्या, आता लाईटीन ते आल्या, त्यामुळं त्या इथं खेळायला ते म्हणजे लहान मुलं त्यांनी तर खेळतात. त्या बायका व्यायाम सुद्धा करतात, महिला इथं असं फिरतात. पाणी आधी इथे ह्या गावात नव्हते, पण आता पाणी रोजच्या रोज येते. पंचायत राज योजना यामुळे आम्हाला घरकुल मिळाले. घरकुलमुळे माझ्या हक्काचं मला घर भेटलं आणि मला छान वाटते त्या घरामध्ये, कारण घर आधी आमचं लहान होतं आणि त्यात असं पाणी ते पावसाळ्यातनं गळायचं, पण आता खूप छान वाटते घरात आमच्या. शाळा आधी आमची जुनी होती, पण आता नवीन केली आहे. त्यात पिंक रूम आधी मुलीच नव्हती, पण आता पिंक रूम पण सरकारनं हा उपक्रम काढलाय. त्या पिंक रूम मध्ये पण छान वाटते, तिथं आम्ही जातो ते, आणि शाळेत मला गेलं छान वाटतं, त्यामुळे रोज आम्ही शाळेला जातो. कोल्हापुरातील पिराचीवाडी गाव आज अनेक पुरस्कारांचं मानकरी ठरले. गावकऱ्यांनी मिळून विविध उपक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीसही पटकावले. आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार, यशवंत पंचायत राज योजना पुरस्कार, दैनिक लोकमतचा सर्वोत्कृष्ट सरपंच आणि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्काराचे हे गाव मानकरी ठरले. गाव जरी लहान असलं तरी गावानं केलेली प्रगती गावकऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे. विकासाचं आदर्श मॉडेल म्हणून आज कोल्हापुरात या गावाला ओळखलं जात आहे, हे विशेष. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.